ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसलेंवर आज शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील। शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार पार पडतील। आशा भोसले यांचं पार्थिव राहत्या घरीच सकाळी 10:30 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहणार आहेत, तर विविध क्षेत्रातील मान्यवरही अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील। आशा भोसलेंच्या निधनानं मराठी, हिंदी, संगीतसृष्टीवर, सिनेसृष्टीवर, कला क्षेत्रावर शोककळा पसरलेली आहे। दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेकडून आशाताईंच्या अंत्यविधीची तयारी सुरू करण्यात आली। 500 पेक्षा अधिक व्हीव्हीआयपी लोकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली। अनेक मंत्री आणि नेते अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत। भागोजी कीर स्मशानभूमीच्या आजूबाजूला एलईडी स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात येते। एलईडी स्क्रीन आणि साऊंडवर आशाताईंची गाणी लावून आठवणींना उजाळा दिला जाणार आहे। 10 ते 12 हजार लोक अंत्यदर्शनाला येतील असा अंदाज वर्तवला जातोय। आशाताईंचं पार्थिव शिवाजी पार्क स्मशानभूमीत आल्यानंतर थोडा वेळ अंत्यदर्शनाला ठेवण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण श्रेयस यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलूया। श्रेयस, अंत्यदर्शनासाठी म्हणून आशाताईंचं पार्थिव हे आज त्यांच्या राहत्या घरी असणार आहे। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर मान्यवर मंडळी अंत्यदर्शनासाठी येत आहेत। काय अपडेट आहेत सकाळपासूनचं? आज लॉबीमध्ये खऱ्या अर्थाने ठेवण्यात येणार आहे। आपण ते दृश्य बघू शकतो। आशा भोसले यांचं पार्थिव जे आहे ते आता याच लॉबीमध्ये ठेवण्यात येणार आहे। या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी, अंत्यदर्शनासाठी अनेक लोक आता इथे येण्याची सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात राज्याचे राज्यपाल जे आहेत ते सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि हीच वर्तू जाते। आपण दृश्य बघू शकतो। एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता त्या बिल्डिंगच्या लॉबीमध्ये आहोत। कासाची बिल्डिंग जी आहे लोधाची, त्याच्या लॉबीमध्ये आपण आहोत। जी शेवटचे जे सगळे अरेंजमेंट्स असतात ते सगळे विक्रांत सुरू आहेत। आशाबाईंचं जे पार्थिव आहे ते इथं ठेवण्यात येईल अंत्यदर्शनासाठी। 11च्या सुमारास अंत्यदर्शनाची वेळ आहे, त्यामुळे 11 सुमारास त्यांचं पार्थिव जे आहे त्यांच्या राहत्या घरावरून या लॉबीमध्ये आणण्यात येईल। त्याचं दृश्य आपण बघू शकतो। त्यासोबतच इथून सगळे मान्यवर जे आहेत ते त्यांच्यासाठीची जी जागा आहे, जे लोक अंत्यदर्शनासाठी येणार आहेत त्यांच्यासाठीची जागा जी आहे ती आपण संपूर्ण बघूया। तिथून त्यांना एंट्री देण्यात आली आहे। बाकी पोलिसांची सिक्युरिटी मेजर्स मोठ्या प्रमाणावर या परिसरात पाहायला मिळते। कॉलनीचा एरिया असल्यामुळे कॅमेराज जे आहेत प्रसारमाध्यमांचे ते वर लावण्यात आले आहेत आणि इथून सगळीच लोक जी अंत्यदर्शनासाठी येत आहेत ती इथे येतील आणि त्याच्यानंतर आशाबाईंचं अंत्यदर्शनाची साठी जी लोक आली आहेत ती अंत्यदर्शन घेताना आपल्याला दिसणार आहेत। हा संपूर्ण परिसर जर आपण बघू शकतो तर आता आशा भोसले यांच्या चाहते जे आहेत, सर्वसामान्य जे आहेत, त्यासोबतच कलाकार मंडळी जे आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं आशाबाईंसोबत अनेक कामं केली आहेत ती सगळी आता येण्याची शक्यता आहेत। AR रहमान, ऑस्कर विनर दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक AR रहमान ते सुद्धा आता घरी आले। थोड्याच वेळात ते सुद्धा खाली येतील। शेवटचे जे अरेंजमेंट्स आहेत ते सगळे आता सुरू असताना दिसतात आपल्याला। चेअर्स लावण्यात आले। ज्या लोकांना खऱ्या अर्थानं इथं 2 मिनिटं अंत्यदर्शनानंतर बसायचं असेल त्यासाठी बसण्यासाठीची पण सोय इथे करण्यात आली। विक्रांत, खरं तर दुःख, शांतता, शोक हा संपूर्ण गोष्ट आता या परिसरात पाहायला मिळतोय। आशाबाईंचं जाणं हे खऱ्या अर्थानं संपूर्ण संगीतसृष्टीला चटका लावून जाणार आहे आणि तीच गोष्ट इकडे पाहायला मिळते। एक युगाचा अंत झाला आहे, त्याचं चित्र जे आहे ते आता इथे पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात अंत्यदर्शनाची जी वेळ आहे ती थोड्याच वेळात सुरुवात होईल। इथं अंत्यदर्शनासाठी 11 ते 2:30 पर्यंत आशाबाईंचं जे पार्थिव असेल ते ठेवण्यात येईल आणि त्याच्यानंतर अंत्ययात्रा होऊन शिवाजी पार्क शासकीय इतमामात त्यांच्यावर श्रेयस, अगदी थोड्याच वेळात अंत्यदर्शनाला सुरुवात होईल। पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना सुद्धा पुढारी न्यूजवर आशाताईंचं अंत्यदर्शन घेता येणार आहे। मोठमोठे मान्यवर मंडळी अगदी काहीच वेळात त्या ठिकाणी पोहोचतील। धन्यवाद श्रेयस, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।